तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज रात्री तसेच आज मध्यरात्री आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला संपूर्ण राज्यामध्येच पाहायला मिळते। तसेच कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची उघडीप देखील पाहायला मिळते। तसेच काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे। तर कोणते असणार आहे ते जिल्हे, तालुके व गाव तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर आपण आज जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। तर मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड तसेच आपल्याला बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधील आपल्याला सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र देखील आपल्याला पुणे, सातारा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते, परंतु सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते येत्या काही तासातच आपल्याला। तसेच कोकण पट्टीमध्ये देखील आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला नाशिक, मालेगावमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।